हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पाकिस्तानचा सूचना मंत्री अताउल्ला तरार यांचंही ट्विटर अकाउंट भारतात बॅन। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो, तरार यांनी केला होता दावा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा रशिया दौरा रद्द। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर, समुद्रातून पाकला संदेश। भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार। उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग। राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं। भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानला इशारा। एलओसीवर पाकिस्तानकडून 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, उरी, अखनूर भागात एलओसीवर गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर। घाबरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती। तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाककडून विनंती। पाकिस्तानातल्या राजकारणात ट्विस्ट। लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना। इम्रान खान सध्या तुरुंगात। गोव्यातील शिरगावमध्ये श्री लैराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी। 6 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती। विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण। बेसा नगरपंचायतीकडून हिट ॲक्शन प्लॅन लागू। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील किमान तापमानात मोठी वाढ। पुढील आठवडाभर किमान तापमान चढत राहण्याचा अंदाज, तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचाही इशारा। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, तर उद्या रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही। नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय।